गुड मॉर्निंग. आवाज येतोय का बघा? गुड मॉर्निंग. हा. आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांचं ज्ञानदीप सरळ सेवा ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सहर्ष स्वागत. आज आपण सुरू करतोय अंकगणिताचा एक महत्वाचा टॉपिक, तो म्हणजे अपूर्णांक. जसं मी संख्या टॉपिकच्या वेळी तुम्हाला सांगितलं होतं की पूर्णांक संख्या बघितल्यानंतर आपल्याला अपूर्णांक संख्या बघायच्या आहेत, परंतु तो सेपरेट टॉपिक बघायचा आहे. आता अपूर्णांक संख्या जर बघितल्या म्हणजे पूर्णांक संख्या बघितल्या होत्या, आठवत असेल बघा, ऋण संख्या, धन संख्या आणि शून्य. म्हणजे ज्याच्यामध्ये आपण घेतलो होतो डॉट 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 -4 -3 -2 -1 0 1 2 3 4 डॉट 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 इन्फिनिटी, या सर्व संख्या आपण बघितल्या होत्या. मग त्याच्यामध्ये पॉईंट नंतर वगैरे अर्धवट संख्या कुठल्या नसायच्या, ज्या काही संख्या असायच्या त्या पूर्ण असायच्या, म्हणून त्यांना आपण पूर्णांक संख्या म्हणत होतो. आज आपल्याला बघायचं अपूर्णांक, म्हणजे ज्या पूर्ण नाहीत अशा संख्या जर बघायचं तर आता याचं जर बघितलं तर याचं एकूण 4 टाईप पडतात. एकूण किती टाईप आहेत? 4 टाईप. आता कुठले कुठले? तर पहिला आहे व्यवहार्य अपूर्णांक, दुसरा आहे पूर्णांक युक्त अपूर्णांक, तिसरा आहे दशांश अपूर्णांक आणि चौथा आहे विचित्र अपूर्णांक. याच्यावर तुम्हाला प्रत्येक सरळ सेवेला किमान एक आणि कमाल 3 क्वेश्चन दिसतील. मुलांचा प्रॉब्लेमच असा आहे की यांचे टाईपच कळालेले नसल्यामुळं यांचं पुढचं कॅल्क्युलेशन सुद्धा यांना मुलांना करता येत नाही. तर बघा, आपण हे चारीच्या चारी जे टाईप आहेत, हे चारही टाईप आपण व्यवस्थित बघायचे. चारही टाईप व्यवस्थित बघायचे, यातला प्रत्येक टाईप हा डिटेल समजून घ्यायचा. आपले 4 सेशन असतील या अपूर्णांकावर. यातला पहिला सेशन आज आपण बघायचा व्यवहार्य अपूर्णांक. उद्या आपल्याला बघायचा दुसरा जो आहे तो पूर्णांक युक्त अपूर्णांक, म्हणजे जसं दिलेलं असतं बघा 2.3/5 वगैरे, ते याच्यामध्ये बघायचं. दशांश अपूर्णांक हा मात्र सगळ्यांना माहित आहे, म्हणजे 5.26 अधिक 24.34 वगैरे असं काही पॉईंट नंतर जे असेल हे आपण दशांश अपूर्णांकात बघणार. आणि लास्ट जो चौथा टाईप आहे विचित्र अपूर्णांक, म्हणजे आपल्या स्पर्धा परीक्षा क्षेत्रानं जे स्पर्धा परीक्षा आहेत, ज्या आपल्या एक्झाम आहेत वेगवेगळ्या, त्या एक्झाम वाल्यांनी हा शोधलेला नवीन अपूर्णांकाचा प्रकार. ऍक्च्युली वरचे 3च आहेत, परंतु आपल्याला खाली आता विचित्र अपूर्णांक ही नवीन कन्सेप्ट बघायचे, ज्याच्यामध्ये मोठमोठी एक्झाम्पल असतात आणि ते कसे आपल्याला इझिली सोडवायचे आहेत. ठीक आहे, मग आता समजून घेऊया. सुरुवातीला बघा व्यवहारी अपूर्णांक. आता व्यवहारी अपूर्णांक याच्या बाबतीत सांगता येईल, म्हणजे जे काही तुम्हाला अंशाचा आणि छेदाच्या स्वरूपात दिलेला असतो त्या अपूर्णांकाला व्यवहारी अपूर्णांक म्हणतात. उदाहरण काय, समजा इथं 2/3 दिले, बरोबर, 2/3 दिले. जर 2/3 दिलं तर हे असं जर दिलं असेल तर याला व्यवहारी अपूर्णांक म्हणायचं. किंवा आपण इथं सांगता येईल याच्यामध्ये बघा अंश काय आहे, तर आपल्याला म्हणता येईल अंश हा 2 आहे, अंश हा 2 आहे आणि छेद किती आहे, तर छेद 3 आहे. अंश 2 म्हणजे वरच्या साईडला, या रेषेच्या वरच्या साईडला जो असेल त्याला अंश म्हणजे आपण न्यूमरेटर म्हणतो, आणि जो छेद आहे तर छेदाला डिनॉमिनेटर म्हणतो. बरोबर, जे सेमीचे मुलं असतील त्यांना आपल्याला सांगता येईल जो अंश आहे त्याला न्यूमरेटर आणि छेद आहे त्याला डिनॉमिनेटर म्हणतात. म्हणजे बघा व्यवहारी अपूर्णांकात अंशाच्या आणि छेदाच्या स्वरूपात आपल्याला चेक करायचं. मग आता याच्यानंतर जर बघितलं तर पुढं पहिला दिलाय छेदाधिक अपूर्णांक. काय? छेदाधिक अपूर्णांक. मग आता याच्यामध्ये काय, नावातच आहे छेदाधिक अपूर्णांक, म्हणजे काय, छेद अधिक पाहिजे. मग आता सेम डेफिनेशन दिली बघा, अपूर्णांकामध्ये छेद हा अंशापेक्षा मोठा असेल तर त्यास छेदाधिक अपूर्णांक म्हणतात. म्हणजे जो काही तुम्हाला अपूर्णांक दिलाय त्या अपूर्णांकामध्ये काय पाहिजे, मोठं, छेद मोठा पाहिजे. लक्षात आलं, छेद मोठा पाहिजे. म्हणजे आपण काही घेऊ शकतो, उदाहरणार्थ इथं आपली उदाहरणं घेऊ शकतो बघा, 2/3, बरोबर, या 2 पेक्षा 3 मोठा आहे. त्यानंतर आपल्याला सांगता येईल 5/7, त्यानंतर इथं 4/9. हे कोणतेही अपूर्णांक जर घेतले तर तुमच्या लक्षात येईल या अंशापेक्षा छेद मोठा आहे. जर अंशापेक्षा छेद मोठा असेल तर त्याला आपण कसले अपूर्णांक म्हणायचं, छेदाधिक अपूर्णांक. 2/3, 5/7, 4/9 असे अपूर्णांक असतील. लक्षात आलं, समजलं का? बघा याच्यामध्ये काय करायचं, तर ज्याचा छेद मोठा तो छेदाधिक अपूर्णांक. आता हे जर समजलं असेल तर याच्यानंतर बघायचं अंशाधिक अपूर्णांक, इम्प्रॉपर फ्रॅक्शन, अंशाधिक. आता इथं जे होतं तो छेद अधिक होता, इथं आहे अंश अधिक. म्हणजे आपल्याला डेफिनेशन मध्ये सांगता येईल अपूर्णांकामध्ये अंश हा छेदापेक्षा मोठा असेल तर त्यास अंशाधिक अपूर्णांक म्हणतात. काय पाहिजे, अंश मोठा पाहिजे छेदापेक्षा. अंश जर मोठा असेल तर मग आता यानुसार आपल्याला सांगता येईल बघा, अंश मोठा असणारा म्हणजेच 5/3 हा अंशाधिक अपूर्णांक आहे.
7/4 हा अंशाधिक अपूर्णांक आहे. 5/9 हा अंश सॉरी हा 7/4 त्यानंतर इथं 9/5 त्यानंतर 17/11 आपल्याला असं घेता येईल. या सगळ्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल अंशाधिक अपूर्णांक म्हणजे अंश मोठा पाहिजे. 5/3 5 मोठा आहे 3 पेक्षा. 7/4 7 मोठा आहे. 9/5 9 मोठा आहे. 17/11 म्हणजेच 17 मोठा आहे. मग अंश मोठा असेल तर अंशाधिक. समजलं? आता इथं कन्सेप्ट दोनच आहेत. छेदाधिक अपूर्णांक म्हणलं का छेदाधिक पाहिजे आणि अंशाधिक म्हणलं का अंशाधिक पाहिजे. समजलं? ओके ठीक आहे. मग जर समजलं असेल तर आपल्याला पुढे बघता येईल. पुढचा आहे समछेद अपूर्णांक. याचा अर्थ काय? अपूर्णांकाचं छेद समान असतील तर त्यांना समछेद म्हणायचं. नावात आपण मराठी शिकतोय, मराठीत संधी हा टॉपिक आहे. त्याच्यानुसार जरी केलं अंशाधिक अंशाधिक छेदाधिक छेदाधिक इथं आहे समछेद म्हणजे समान छेद. बघा ज्या अपूर्णांकाचं छेद समान असतील त्यांना समछेद अपूर्णांक म्हणायचं. मग आता इथं आपल्याला सांगता येईल उदाहरणार्थ समजा मी 5/3 घेतलं, 4/3 घेतलं, या ठिकाणी 11/3 असेल, 8/3 असेल. हे सगळे अपूर्णांक कसले आहेत तर हे समछेद अपूर्णांक आहेत. का तर या प्रत्येकाचा छेद हा समान आहे. 3 3 3 3 प्रत्येकाच्या छेदाला 3 3 3 3 हे नंबर आहेत. याचा अर्थ हे यांचा छेद समान आहे. छेद समान आहे म्हणजे हे समछेद अपूर्णांक आहे. लक्षात आलं? हे कसले अपूर्णांक आहेत? समछेद अपूर्णांक. आता याच्यानंतर बघा पुढचा जो बघायचा तो आपल्याला सममूल्य अपूर्णांक म्हणजेच इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन. मग आपल्याला इथं सांगता येईल कोणत्याही अपूर्णांकाचा अंश आणि छेद यांना समान संख्येने भागल्यास किंवा भाग जात असल्यास त्या अपूर्णांकाला सममूल्य अपूर्णांक म्हणायचं. कसा? तर जो काही अपूर्णांक आहे त्या अपूर्णांकाच्या अंशाला आणि छेदाला समान संख्येनं भाग गेला पाहिजे. म्हणजे फॉर एक्झाम्पल समजा आपण असं घेतलं 15/12 हा जर नंबर घेतला तर तुम्ही सांगाल की या दोघांनाही अपूर्णांकाच्या अंशाला आणि छेदाला दोघालाही कशानं भाग जातोय तर 3 न भाग जातो. मग जर इथं 3 न भाग गेला तर आपण यांना असं म्हणू शकतो बघा 3×4 = 12 3×5 = 15 या दोघांना भागल्यानंतर 5/4 येणार आहे. पण आपलं जे मूळचं होतं 15/12 हा कसला अपूर्णांक आहे तर सममूल्य अपूर्णांक आहे. इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन्स हा सममूल्य अपूर्णांक आहे. मग अजून एखादं असं उदाहरण सांगता येईल. उदाहरणात आपल्याला पुढे घेता येईल बघा 28/20 या दोघांना कशांतरी भाग जातोय तर आपल्याला सांगता येईल या दोघांना कशानं भाग जाईल 4 न. म्हणजेच इथं 4×5 = 25 आणि 4×7 = 28 दोघांना 4 न भाग जातोय. याचाच अर्थ 28/20 किंवा 15/12 हे कसले अपूर्णांक आहेत तर हे सममूल्य अपूर्णांक आहेत. ठीक आहे. हे आता झालं आपलं बेसिक. आता याच्यानंतर जर बघितलं तर याच्या आपल्याला पुढे जाता येईल. बघा अपूर्णांकाची सुरुवातीला तुलना करायची. काय करायची? अपूर्णांकाची तुलना. तुलना म्हणल्यानंतर आपल्याला कळतं तुलना आपण कशी करतो लहान मोठे बरोबर. लहान मोठा म्हणजे बघा याच्यावर तुम्हाला फिक्स क्वेश्चन असतो. एक अपूर्णांकाचे 3-4 अपूर्णांक दिलेले असतात. विचारलेला असतो सर्वात लहान अपूर्णांक सांगा. ते नसेल तर सर्वात मोठा अपूर्णांक सांगा. नसेल तर त्या अपूर्णांकाचा चढता क्रम लावा. नसेल तर त्या अपूर्णांकाचा उतरता क्रम लावा. आपल्याला अशा टाइप मध्ये क्वेश्चन असतात. आता एक नवीन पॅटर्न आलाय त्यात अपूर्णांकातील सर्वात लहान व सर्वात मोठी संख्या यांची बेरीज करा. मग काही असू द्या ना आपल्याला मोठा शोधता आला लहान शोधता आला त्यांनी बेरीज विचारू द्या वजाबाकी विचारू द्या गुणाकार विचारू द्या भागाकार विचारू द्या जे विचारले ते कॅल्क्युलेशन करायचं. लक्षात आलं? आता यांची बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार आपण पुढे बघायचंच आहे. पण अगोदर यांची तुलना. आता तुलना जर बघितली तर आपल्याला इथे दिले बघा अपूर्णांकाची तुलना. अपूर्णांकामध्ये अंश समान असेल काय पहिली कंडिशन अंश समान असेल आणि छेद भिन्न असेल तर इथं दिलंय बघा हे चुकून झालंय अंशाला इथं छेदाला करा कॉपी करताना ते तसंच राहिले. छेदाला लहान असतो तो अपूर्णांक मोठा असतो. काय सांगितलंय जर तुम्हाला अपूर्णांक दिला तर त्या अपूर्णांकात सगळ्यांचा अंश समान असतील आणि छेद भिन्न वेगवेगळे असतील. छेद जर वेगवेगळे असतील तर ज्याचा छेद लहान तो अपूर्णांक सर्वात मोठा. मग याचा अर्थ उलटा सांगता येईल ज्याचा छेद मोठा तो अपूर्णांक लहान असणार आहे. आता उदाहरणार्थ मी जर समजा इथं असे घेतले नंबर बघा
या ठिकाणी आपण घेऊ 13 छेद इथं 3 आहे, किंवा 13 छेद या ठिकाणी 7 घेतो, त्यानंतर 13 छेद या ठिकाणी 4 घेतो, 13 छेद 9 घेतो, या ठिकाणी 13 छेद 3 आहे, 13 छेद 17 आहे. एवढे आपल्याला 5 संख्या दिलेत. काय काय दिलं बघा, 13 छेद 7, 13 छेद 4, 13 छेद 9, 13 छेद 3, 13 छेद 17. आणि आपल्याला विचारले याच्यातला सगळ्यात मोठा आणि सर्वात लहान अपूर्णांक कोणता. आता इथं आपल्याला सांगता येईल सर्वात मोठा अपूर्णांक जर बघितला, सर्वात मोठा अपूर्णांक एक तर मोठा विचारतात, नसेल तर लहान विचारतात. दुसरा विचारतील सर्वात लहान अपूर्णांक. काय विचारतील, सर्वात लहान अपूर्णांक. हा हा आता बघा इथं कंडिशन तुमच्या लक्षात आली काय आहे, सगळ्याचा अंश समान आहे, 13 13 13 13, प्रत्येकाच्या अंशाला 13 13 आहे. मग आपण लगेच बघायचं काय, छेदाचा नंबर. छेदाला काय आहे, 7 आहे, 4 आहे, 9 आहे, 3 आहे, 17. मग आपल्याला विचारला कोणता बघायचा. जर अंश समान असेल, छेद वेगवेगळे असतील, तर ज्याचा छेद लहान तो सगळ्यात मोठा अपूर्णांक, ज्याचा छेद मोठा तो सगळ्यात लहान अपूर्णांक. मग आता आपल्याला बघा याच्यामध्ये सगळ्यात छेद कोणाचा लहान आहे, हा 3 वाला, बरोबर. मग हा जर लहान असेल तर याचाच अर्थ हा सगळ्यात मोठा अपूर्णांक असणार आहे. ज्याचा छेद लहान तो सगळ्यात मोठा अपूर्णांक. मग इथं आपल्याला लिहिता येईल सगळ्यात मोठा अपूर्णांक असेल 13/3. आणि आता सर्वात लहान अपूर्णांकाच्या वेळी बघा अंश सगळ्याचा सेमच आहे, 13 13 13 13. मात्र छेद आता काय करायचं, आपल्याला कुठला अपूर्णांक पाहिजे, लहान अपूर्णांक. त्यावेळी छेद मोठा घ्यायचा. मग याच्यातला छेद कोणाचा मोठा आहे, 7 4 9 3 याच्यामध्ये, आणि 17 याच्यामध्ये 17 मोठा आहे. जर 17 मोठा असेल तर सर्वात लहान अपूर्णांक असेल 13/17. लक्षात आलं, सर्वात लहान अपूर्णांक किती आहे, 13/17, आणि सर्वात मोठा अपूर्णांक आहे 13/3. समजलंय का बघा, समजलंय. हा समजलं असेल तर तसं मेन्शन करत चला. ओके. हा बर. आता बघा परत एकदा रिपीट आपण करू. ज्या वेळी तुमचा अपूर्णांकातला अंश समान असेल आणि छेद वेगवेगळे असतील, त्यावेळी अंशाचा विषय संपला, अंश समान आहे, मात्र छेदातला जो लहान आहे, छेद जो ज्याचा लहान आहे तो सगळ्यात मोठा अपूर्णांक आहे. लक्षात आलं, छेद ज्याचा लहान आहे तो सगळ्यात मोठा अपूर्णांक आहे. मग जर तो मोठा असेल तर उलट आपल्याला सांगता येईल ज्याचा छेद मोठा तो काय असणार आहे, सर्वात लहान अपूर्णांक. समजलं. हा आता बघा पुढे आपल्याला असं घेता येईल दुसरा रूल काय, अपूर्णांकामध्ये छेद समान असेल आणि अंश भिन्न भिन्न असतील तर ज्याचा अंश मोठा तो मोठा अपूर्णांक. जसं आपण पाठीमागचं बघितलं होतं सेम तसं. आता काय आहे, इथं छेद समान आहेत आणि अंश मात्र वेगवेगळे आहेत. जर अंश वेगवेगळे असतील तर आपल्याला अशा वेळी सर्वात मोठा आणि सर्वात लहान अपूर्णांक शोधता येईल. आता उदाहरण आपण काही उदाहरण बघू. समजा तुम्हाला उदाहरणार्थ असं दिलं, आपण अंश असा घेऊ, सॉरी इथं काय सांगितलंय, छेद समान आहे. बघा छेद समान आहे म्हणजेच या ठिकाणी आपण असं लिहू शकतो 14/11, त्यानंतर 7/11, त्यानंतर 15/11, त्यानंतर इथं 3/11, आणि इथं सर्वात मोठा एक घेऊ 19/11, किंवा अजून एखादा आपल्याला घेता येईल 5/11. ठीक आहे, एवढे नंबर दिलेत. आणि मग एवढ्या नंबर दिल्यानंतर तुम्हाला विचारले गेले की सर्वात मोठा अपूर्णांक सांगा आणि सर्वात लहान अपूर्णांक सांगा. आपल्याला सांगता येईल बघा सर्वात मोठा अपूर्णांक आणि सर्वात लहान अपूर्णांक. आता सर्वात मोठा अपूर्णांक बघायचा आहे. सर्वात मोठा घेताना आपण एक काम करू, याच्यात मध्ये बघा सगळ्याचा छेद समान आहे. पाठीमागं आपण बघितलं होतं अंश समान होता, छेद वेगवेगळे होते.
त्यावेळी ज्याचा छेद लहान तो मोठा म्हणत होतो, ज्याचा छेद मोठा तो लहान अपूर्णांक. आता इथं मात्र सरळ सरळ घ्यायचंय, सगळ्याचा छेद समान आहे. ज्याचा अंश मोठा तो सर्वात मोठा अपूर्णांक, ज्याचा छेद लहान ज्याचा अंश लहान तो सर्वात लहान अपूर्णांक. आता या सगळ्यामध्ये सगळ्यात मोठा अंश कोणाचा आहे बघा, तर 19 आहे. बरोबर, या सगळ्यांचा छेद समानच आहे, 11 आहे. मात्र अंश कोणाचा मोठा आहे, तर 19. 19/11. मग हा अपूर्णांक सगळ्यात मोठा आहे. सगळ्यात मोठा अपूर्णांक आहे तर 19/11. त्याच्यानंतर सर्वात लहान अपूर्णांक सांगता येईल. सगळ्यात लहान अपूर्णांक, सगळ्यात लहान अपूर्णांक घेताना काय करायचं, सर्वात लहान जो नंबर आहे तो घ्यायचा. अंशाला सगळ्यात लहान नंबर कुठला आहे बघा, 3 वाला. बरोबर, मग आता इथं आपल्याला असं करता येईल, सर्वात लहान अपूर्णांक आहे 3/11. मोठा किती, तर ज्याचा अंश मोठा तो मोठा अपूर्णांक, ज्याचा छेद लहान ज्याचा अंश लहान तो सर्वात लहान अपूर्णांक, अंश मोठा सर्वात मोठा अपूर्णांक, अंश लहान सर्वात लहान अपूर्णांक. कधी, तर दोन्हीचं सगळ्यांचं छेद समान असतील तर. लक्षात आलं. आता आपण काय काय केलं बघा, सुरुवातीला बघितला होता अंश समान असताना छेद वेगवेगळे होते. त्यावेळी ज्याचा छेद लहान तो मोठा अपूर्णांक क्रॉस मध्ये होतं, आणि ज्याचा छेद मोठा तो लहान अपूर्णांक. आता बघितलं आपण इथं मात्र काय आहे, छेद समान आहेत. ज्याचा अंश मोठा तो मोठा अपूर्णांक, आणि ज्याचा अंश लहान तो लहान अपूर्णांक. मग आता याच्यानंतर एक तिसरा टाईप आपल्याला बघायचा आहे. काय बघा, अपूर्णांकाची तुलनाच आहे. इथं अंश आणि छेद वेगवेगळे आहेत. अंश आणि छेद वेगवेगळे आहेत, फक्त यातला फरक समान आहे. अंशातला आणि छेदातला फरक समान येत असेल तर आपल्याला सांगितलंय ज्याचा मोठा छेद आहे तो मोठा अपूर्णांक. म्हणजे आता उदाहरणार्थ आपण जर समजा संख्या अशा घेतल्या बघा, इथं आपण 5/9 घेऊ, हा एक अपूर्णांक आहे. त्यानंतर पुढं जर बघितलं तर या ठिकाणी आपल्याला असं करता येईल 7/11. त्यानंतर पुढं 19/23. त्यानंतर इथं आपल्याला असं करता येईल 11/15. त्यानंतर 17/21. एवढे आपल्याला 5 अपूर्णांक दिले, आणि यातला विचारलाय सर्वात मोठा अपूर्णांक. काय विचारलाय, सर्वात मोठा अपूर्णांक एक विचारला जाऊ शकतो. नसेल तर सर्वात लहान अपूर्णांक, नसेल तर चढता क्रम लावा, उतरता क्रम लावा, अशा पद्धतीचा क्वेश्चन असेल. सर्वात लहान अपूर्णांक, हा. आता बघा आपल्याला सांगता येईल सर्वात मोठा अपूर्णांक. आता इथं कंडिशन, आता इथं ना अंश समान आहे ना छेद समान आहे, मात्र इथे एक आहे यातला फरक. लक्षात आलं, अंशातला आणि छेदातला जर फरक समान येतोय का बघा. इथं 9-5 जर केलं तर फरक 4चा आहे, 11-7 जर केलं तर फरक 4चा आहे, 23-19 केलं तर फरक 4चा आहे, 15-11 केलं तरी फरक 4चा आहे, 21-17 जर केलं तरी फरक 4चा आहे. लक्षात आलं का बघा, यामध्ये अंशात आणि छेदातला फरक सगळ्यांचा समान आहे. तो किती आहे, 4 सगळ्यांच्या मध्ये आहे. आणि जर असं असेल बघा, फरक जर समान असेल तर आपण काम करायचं ज्यावेळी तुम्हाला मोठा अपूर्णांक विचारला तर त्यावेळी यातला छेदातला सगळ्यात मोठा नंबर कोणाचा आहे बघायचा. लहान विचारला तर छेदातला लहान कोणाचा आहे तो घ्यायचा. मग आता आपल्याला सांगता येईल छेदाला बघा 9 आहे, 11 आहे, 23 आहे, 15 आहे, 21 आहे. आपल्याला विचारलंय काय, सर्वात मोठा अपूर्णांक, यातलं सगळ्यात मोठं काय आहे, 23. जर 23 असेल तर तो अपूर्णांक सगळ्यात मोठा, म्हणजेच काय, तर 19/23 हा सगळ्यात मोठा अपूर्णांक. मग सगळ्यात लहान अपूर्णांक, छेदाला नंबर आहे 9, 11, 23, 15 आणि 21. याच्यातला लहान कोणता, 9 वाला. मग 9 वाला असेल तर हा अपूर्णांक सर्वात लहान, म्हणजेच काय असेल तर 5/9. 5/9 समजलंय. समजले का बघा. आपण तिन्ही टाईप चेक केले. पहिला केलता अंश समान असताना, नंतर केला छेद समान असताना. आता आपण अंश आणि छेद समान नसले तरी मात्र आपण या दोन्हीतला फरक घेऊ शकतो. फरक जर दोन्हीतला समान असेल, बघा जे अपूर्णांक दिलेत यातला जर अंशातला आणि छेदातला फरक सगळ्यांचा समान असेल तर ज्याचा छेद मोठा तो सगळ्यात मोठा अपूर्णांक, ज्याचा छेद लहान तो सर्वात लहान अपूर्णांक. समजलंय. हा बघा, समजलं असेल तर आपल्याला पुढे जाता येईल. ओके, डन, ठीक आहे.
आता हा क्वेश्चन PYQ आहे. क्वेश्चन मध्ये काय दिलंय बघा, पुढील अपूर्णांकातील सर्वात मोठा आणि सर्वात लहान अपूर्णांक कोणता. आता याच्यामध्ये जर नंबर बघितले तर 2/3 आहे, 11/15 आहे, 7/12 आहे आणि 4/9 आहे. मग आता काही जण म्हणतील आपल्या कुठल्याच कंडिशन मध्ये बसत नाही. तुम्ही पहिली कंडिशन सांगितली अंश समान पाहिजे, अंश काही वेगवेगळेच आहेत. दुसरा छेद समान पाहिजे, छेद पण वेगवेगळा आहेत. तिसरी कंडिशन सांगितली होती यातला फरक 2चा आणि 2च्यात आणि 3च्यात फरक 1चा आहे, 11 आणि 15 मध्ये फरक 4चा आहे, 7 आणि 12 मध्ये फरक 5चा आहे, 4 आणि 9 मध्ये फरक 5चा आहे. मग बघा असं एक्झाम्पल ज्यावेळी परीक्षेला येईल त्यावेळी आपल्याला थोडंसं सोडवावं लागणार आहे. थोडंसं सोडवायचं म्हणजे काय करायचं, आता ह्या संख्या ज्या आहेत उदाहरणार्थ कुठल्या कुठल्या आहेत बघा, मी जरा थोडंसं अंतर ठेवून लिहितो. म्हणजे इथं 2/3 आहे, त्यानंतर दुसरी संख्या आहे 11/15, त्यानंतर पुढे आहे 7/12 आणि शेवटची आहे 4/9. आता बघा काय करायचं आहे, याच्यावर प्रत्येकावर डबल झिरो देऊन घ्यायचं. ज्या ज्या वेळी तुम्हाला असं उत्तर काढायचंय त्यावेळी पटपट पटपट काय करायचं, या संख्येच्या अंशामध्ये प्रत्येकावर डबल डबल झिरो देऊन घ्यायचं. का तर आता का द्यायचे सांगतो, जर तुम्ही इथं 2ला जर 3 जर भागलं तर हे उत्तर पॉइंट मध्ये येणार आहे. आणि पॉइंट मधला गुणाकार भागाकार म्हणलं का आपल्याला टेन्शन येत. आपल्याला टेन्शन येऊ नये याच्यासाठी बेस्ट ऑप्शन काय करायचा, प्रत्येकावर 0 2 2 2 2 2 2 2 2 झिरो असे देऊन टाकायचे. इथं 2 झिरो दिले, इथे 2 झिरो 2 2 2 झिरो दिले. आणि आता मात्र आपण जो काही छेद आहे त्या छेदानं भागायला सुरुवात करायची. मग आता बघा समजा मी इथं भागलं, या ठिकाणी जर भागलं तर आपल्याला सांगता येईल 3 जर भागलं तर 3 एके 3, 3 संग 18 शिल्लक राहील, 20 मधून 18 गेले शिल्लक राहील 2. मग आता 2 झालं, पुढे आहे 0 20, 3 संग 18. ठीक आहे, एवढंच राहू द्या. इथं आपल्याला 15 न भागता येईल, 15 एके 15, 15 सत्ते 105, 110 मधून 105 गेले उरले 5, होईल 50 आणि मग 15 त्रिक 45. ठीक आहे, आता या ठिकाणी जर 12 न भागलं बघा, 12 एके 12, 12 पंचे 60. ठीक आहे, 12 पंचे 60, 70 मधून 60 गेले उरले 10 झाले 100, 12 8 96, 12 8 96 म्हणजेच हे झालं 58. आता इथं 9च्या वेळी जर बघितलं, 9 न जर भागायचं म्हणलं तर आपल्याला असं करता येईल, 9 एके 9, 9 चोक 36 शिल्लक राहील 4 होईल 40, 9 चोक 36. लक्षात आलं. मागं बघ म्हणजे आपण काय काय केलं बघा, जे काय अपूर्णांक दिलं तर त्या प्रत्येकाच्या शेवटी अंशाला 2 2 झिरो 2 2 झिरो जोडले आणि फक्त भागून घेतलं. भागल्यानंतर आता नंबर आलेत, भागाकार आलेत हे बघता येईल. इथं काय आहे 66 73 58 44. मग आता तुम्हाला बघितल्या तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली पाहिजे बघा, यातला सगळ्यात लहान नंबर कोणता आहे 44. हा सगळ्यात लहान अपूर्णांक. सगळ्यात मोठा अपूर्णांक कोणता 73 वाला, हा सगळ्यात मोठा अपूर्णांक. मग आता हे बऱ्याच वेळा आपल्याला चढता क्रम उतरता क्रम सुद्धा विचारतात. समजा चढता क्रम विचारला असता तर आपण काय घेतला असता, सर्वात लहान अपूर्णांक, सगळ्यात ज्याची किंमत कमी आहे. सगळ्यात कमी कोणाची आहे 44 वाल्याची, ती किंमत किती आहे 4/9. याच्यापेक्षा मोठा अपूर्णांक आहे 58 वाला म्हणजे 7/12. याच्यापेक्षा मोठा आहे 66 वाला म्हणजे 2/3 आणि याच्यापेक्षा मोठा आहे 73/15. मग आता हे झालं तुमचं, हा झाला चढता क्रम. परीक्षेला विचारला जातो एक तर उतरता क्रम. उतरता क्रम म्हणलं का आपण एक काम करायचं, सगळ्यात मोठा आहे म्हणजे बघा हा आपल्याला लिहिता येईल चढता क्रम. परीक्षेला एक तर चढता क्रम विचारतात किंवा उतरता क्रम. उतरता क्रम म्हणल्यानंतर आपल्याला माहित आहे जे सगळ्यात मोठं आहे ते पहिल्यांदा, म्हणजेच आपल्याला असं लिहिता येईल 73/15, सॉरी 73 नाही, इथं 11/15 आहे. हा 11/15 हे सगळ्यात मोठं. याच्यापेक्षा लहान आहे 2/3, याच्यापेक्षा लहान आहे 7/12 आणि याच्यापेक्षा लहान आहे 4/9. मग एकतर तुम्हाला विचारलं जाईल की सगळ्यात मोठा अपूर्णांक कोणता आहे, तर तो असेल 11/15. नसेल तर विचारलं जाईल सर्वात लहान अपूर्णांक कोणता आहे, तो आहे 4/9. आता बघा इथं विचारलं होतं तुम्हाला सर्वात मोठा अपूर्णांक, तो आहे 11/15 आणि सर्वात लहान अपूर्णांक जो आहे तो विचारला जाईल 4/9. ठीक आहे, आता नेक्स्ट क्वेश्चन आपल्याला घेता येईल बघा, पुढचा क्वेश्चन. आता इथं क्वेश्चन दिलाय, हा क्वेश्चन आहे
लिपिक टंकलेखक मुख्य परीक्षा 2021 ला विचारलेला क्वेश्चन काय आहे, जर 1/4, 1/3, 3/5, 7/8 आणि 5/9 हे अपूर्णांक चढत्या क्रमाने लावल्यास पहिल्या व शेवटच्या अपूर्णांकाची बेरीज किती. आता आपल्याला चढत्या क्रमाने लावायचे म्हणजेच सुरुवातीला लहान त्याच्यानंतर मोठा 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 असे करायचे आणि आपल्याला विचारलं पहिल्या आणि शेवटच्या अपूर्णांकाची बेरीज. जसं मी तुम्हाला सांगितलं सर्वात लहान आणि सर्वात मोठ्या अपूर्णांकाचं आपल्याला काय करावं लागेल, बेरीज करावी लागेल. सर्वात लहान आणि सर्वात मोठ्या अपूर्णांकाची बेरीज. ठीक आहे. आता बघा इथं जे अपूर्णांक दिलेत आता याच्यामध्ये अंश कोणाचा समान आहे का, नाही. छेद समान नाही, फरक पण वेगवेगळे आहेत. इथं 3चा आहे, इथं 2चा आहे, या ठिकाणी 2चा आहे, या ठिकाणी 1चा आहे, मग वेगवेगळे आहेत. जर वेगवेगळे फरक असतील तर तुम्हाला सांगितलं होतं अपूर्णांक सुरुवातीला लिहून घ्यायचं म्हणजेच 1/4, त्यानंतर 1/3, 3/5, 7/8 आणि पुढे आहे 5/9. ठीक आहे. मग आता हे अपूर्णांक झाल्यानंतर आपण काय करणार, याच्यावर प्रत्येकावर 2-2 झिरो देणार. ठीक आहे. हे 2-2-2 झिरो असे दिले, हे 2-2 झिरो दिले. आता हे 2-2 झिरो झाल्यानंतर आता मात्र काय करायचं, भागायचं म्हणून तुम्हाला सांगितले. करा भागाकार. इथं जर 100 ला 4 न भागलं, 4 1 4, 4 2 8, शिल्लक राहील 2, होईल 20, 4 पंचे 20 म्हणजे भागाकार किती आला, 25. पुढं इथं 3 1 3, हा 3 त्रिक 9, शिल्लक राहील 1, 10 मधून 9 गेले, शिल्लक राहील 1, होईल 10, 3 त्रिक 9 म्हणजेच याचा आलं 33. इथं 5 1 5, 5 सक 30, हा वरचा 0, 8 1 8, हा 8 8 64. बघा 70 मधून 64 गेले, शिल्लक राहील 6, होईल 60. त्यानंतर 8 7 56. नेक्स्ट इथं जर आपण 9 न भागलं तर 9 1 9, 9 5 45, शिल्लक राहील 5. बघा 50 मधून 45 गेले, शिल्लक राहील 5, झालं परत 50. 9 5, बघा एकच मिनिट, 9 5 किती होतं, एकच मिनिट, 500, 9 1 9, 9 5 45, शिल्लक राहील 5, 9 5 45. मग आता आपल्याला बघा आलं काय काय, 25 33 60 87 55. आपल्याला सांगितलं हे चढत्या क्रमानं मांडायचं आहे. चढत्या क्रमानं म्हणजेच सगळ्यात लहान आहे तो सुरुवातीला, लहान 25 वालाच आहे म्हणजेच किती, 1/4. इथं वाटलं तर लिहितो चढता क्रम. मग बघा चढता क्रम जर केलं तर 1/4 सगळ्यात लहान आहे, याच्यापेक्षा मोठं आहे हे 33 वालं, 25 पेक्षा मोठं 33 वालं म्हणजेच 1/3. याच्यापेक्षा मोठं आहे 55 वालं म्हणजेच 5/9. याच्यापेक्षा मोठं आहे 60 वालं म्हणजेच हे 3/5 आणि याच्यापेक्षा मोठं आहे 7/8. मग आता बघा हे जर आपलं उत्तर असेल तर आपल्याला विचारले याच्यातलं काय विचारलंय, पहिल्या आणि शेवटच्याची बेरीज किती. पहिले आता इथं बेरीज विचारली आहे कोणाची, पहिल्याची आणि शेवटच्याची. बेरीज अशी करता येईल बघा, पहिला आहे 1/4 आणि शेवटचा आहे 7/8. बरं यांची बेरीज करता येईल, एकतर छेद समान करून करू शकता, नसेल तर तिरकस गुणाकार करून. समजा तिरकस गुणाकार केलं, 8 1 8, इथं 4 7 28 आणि दोघांचा गुणाकार छेदाला 4 8 32 म्हणजेच नेक्स्ट स्टेपला 8 आणि 28 होईल 36 छेद 32. बरं इथं दोघांना 4 न भाग जातोय, 4 9 36, 4 8 32 म्हणजेच 9/8 असणार तुमचं उत्तर असेल. किती असेल, 9/8 हे तुमचं उत्तर असेल. समजले का. बघा काय केलं, पहिल्यांदा आपण या संख्यावर 2-2 झिरो दिले, भागाकार करून घेतला, मग आपल्याला लहान मोठे कळले. हे चढता क्रम लावलाच पाहिजे असं काही नाही. तुम्हाला पहिल्या आणि शेवटच्याच अपूर्णांकाची बेरीज विचारली होती. सर्वात लहान होता 25 वाला 1/4 आणि सगळ्यात मोठा होता 7/8. या दोघांची बेरीज केली तर हे बेरीज केल्यानंतर तुमचं फायनल उत्तर असेल 9/8. समजलंय का. बघा किती असेल, 9/8. ठीक आहे. आता हे 9/8 झालं. मग आता आपल्याला नेक्स्ट क्वेश्चन घेता येईल बघा. हा इथं सेम दिलंय, खालीलपैकी कोणता पर्याय हा उतरत्या क्रमाने लिहिला आहे. उतरता क्रम आपल्याला विचारलाय. कधीचा क्वेश्चन आहे, संयुक्त गट ब कंबाईनचा क्वेश्चन आहे. कंबाईन परीक्षेला विचारलेला 2021 चा क्वेश्चन आहे.
मग आता बघा याच्यामध्ये हे आपल्याकडे संख्या काय काय दिले, तर एक दिलंय 5/8, ठीक आहे, दुसरा आहे 9/13 आणि पुढे दिले 11/17. मग या प्रत्येकाच्या वर आपण जर 2-2 झिरो दिले असे आणि जर भागलं तर बघा भागाकार करून बघू आपण. इथं 8 × 8, इथं 8 संग 48, शिल्लक राहील 2, होईल 20, 8 2 16. परत इथं जर 13 भागलं तर 13×5 65, 13 संग 78, 13 7 61, 13 संग 78. बघा 90 मधून 78 गेले, शिल्लक राहिले 12, म्हणजे होईल 120. 13 90 117 आहे, म्हणजे इथं आलं 69. इथं 11 1 11, सॉरी 17 1 17, 17×5 85, 17 संग 102, 17 संग किती आहे 102. 110 मधून 102 गेले, शिल्लक राहील 8, झालं 80. 80 ला 17 जर भागलं तर 17 चोक 68. मग आता तुमच्या लक्षात आलं बघा, सगळ्यात आपल्याला कुठला क्रम विचारलाय, उतरता क्रम, म्हणजे मोठा असणार. मोठं काय 69, 69 मोठं आहे, म्हणजे सगळ्यात मोठं काय असणार आहे 9/13. सगळ्यात मोठा अपूर्णांक कुठला असणार आहे 9/13. याच्यापेक्षा लहान, आता उतरता क्रम 69 पेक्षा लहान आहे 64, 64 म्हणजेच 11/17, म्हणजेच आणि याच्यापेक्षा लहान आहे 5/8. मग हा क्रम असणार आपल्याला बघायचा आहे. काय पाहिजे 9/13, 11/17, 5/8 आणि हा ऑप्शन आहे ऑप्शन नंबर 3. हे तुमचं उत्तर आलं. लक्षात आलं, हे तुमचं उत्तर आहे. समजलंय का बघा, रिपीट करायचं असेल तरी सांगा. ओके समजलंय, काय अडचण नाही, ठीक आहे. मग आपल्याला पुढे जाता येईल. बघा आता इथे दिलंय आपल्याला बेरीज आणि वजाबाकी करायचंय. काय करायचंय, पाया व छेद समान असताना सोडवलेली उदाहरणं. बघा आपल्याला सोडवायची ही उदाहरणं. तर काय करायचंय आपल्याला सांगता येईल, यांचा जे काही बेरीज वजाबाकी आहे ते आपल्याला करायचे. कधी पाया समान असताना. इथं काय दिलंय 5/2 आणि 11/2. ज्या ज्या वेळी छेद समान आहे, बघा ज्या ज्या वेळी छेद समान आहे त्या त्यावेळी डायरेक्ट त्यांचं जे काही बेरीज वजाबाकी आहे ते करून घ्यायची. म्हणजे आता इथं तुम्हाला सांगता येईल 5/2 अधिक 11/2 आहे, मध्ये काय आहे बेरीज आहे. तर आपल्याला हा छेद दोनदा एकच आहे म्हणून 2 एकदाच लिहिता येईल. बघा याचा छेद 2 आहे, याचा छेद 2 आहे, एकदाच लिहिला 2. अंशाला मात्र 5 अधिक 11 आणि हे किती जाईल 5 अधिक 11 16 होईल. बघा छेदाला 2 आणि जर 16ला 2 न भागलं, 16ला 2 न भागलं तर इथं असं करता येईल बे 1 बे, बे 8 16, म्हणजेच आपलं उत्तर किती असणार आहे तर 8 असणार आहे. आपलं उत्तर किती असणार आहे 8 असेल. समजलं. आता नेक्स्ट मध्ये सेम तसाच क्वेश्चन दिलाय बघा. 3/5 अधिक 8/5 अधिक 7/5 बरोबर किती. आता सगळ्यांचा छेद जर बघितला तर तुमच्या लक्षात आलं पाहिजे काय 5 5 5, सगळ्याचा छेद समान आहे 5 5 5. तर आपण तो एकदाच लिहून घ्यायचा, हा 5 लिहिला आणि अंशाला जे काय आहे बेरीज वजाबाकी जे असेल ते नंबर टाकून करून घ्यायचं. पहिल्यांदा 3 आहे, हे 3 अधिक 8 अधिक 7 हे आहे असंच. नेक्स्ट स्टेपला आता इथं बेरीज करता येईल. बघा 7 आणि 8 किती 8, 7 आणि 8 15, 15 आणि 3 18, 15 आणि 3 18 झालं 18/5. जर भाग जात असेल तर घालवायचा, भाग जात नसेल तर राहू द्या तसंच. उत्तर किती आलं 18/5. लक्षात आलं का बघा 3/5 अधिक 8/5 अधिक 7/5, सगळ्याचा छेद समान होता 5 म्हणून तो एकदाच लिहिला. अंशाची जी काही बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार असेल तो करून घ्यायचा. 3 अधिक 8 अधिक 7 यांची बेरीज केली ती आली 18. 18/5 हे तुमचं उत्तर असेल. ठीक आहे पुढं. आता बघा या ठिकाणी 17/3 वजा 29/3 आहे. काय आहे 17/3 वजा 29/3. आता या ठिकाणी आपल्याला असं करता येईल दोघाच्या छेद आहे 3, याचा पण 3 आहे, याचा पण 3 आहे. ठीक आहे लिहिलं आणि मग मधल्यांचे आपल्याला जे काही कॅल्क्युलेशन आहे ते करता येईल. 17 वजा 29. मग पुढच्या स्टेपला बघा 17 वजा 29. 17 मधून जर 29 वजा केलं तर किती राहील वजा 12. किती राहील वजा 12 छेद 3 आहे.
-12/3. आता 3 न जर भागलं, भाग जातोय तर भाग घालवून घ्या. 3 एके 3, 3 चोक 12. परंतु हे 4 कसले? -4. लक्षात आलं? हे वजा चिन्ह आहे असंच, त्यामुळे तुमचं उत्तर येईल -4. 17/3 वजा 29/3. काय केलं? दोघाचा छेद समान आहे, 3 आहे, एकदाच लिहिला. 17 वजा 29 जसं आहे तसं केलं. 17 मधून जर 29 वजा केलं तर -12 राहते. -12/3 आहे. 3 एके 3, 3 चोक 12. म्हणजेच तुमचं उत्तर आलं -4. आता पुढचा एक क्वेश्चन दिलाय, -31/5 अधिक 26/5. दोघांचा छेद बघा 5च आहे, बरोबर. मग छेद 5 असेल तर आपल्याला पहिल्यांदा नेहमी नुसार असं करता येईल, हे छेदाला 5, ठीक आहे, हे छेदाला 5. आणि आता इथं -31 अधिक 26. ह्या 31चं चिन्ह आहे -31 अधिक 26. मग आता आपल्याला पुढच्या स्टेपला कॅल्क्युलेशन करता येईल. बघा, 31 मधून जर हे 31 कसलं आहे? वजा, आणि हे 26 कसलं आहे? अधिक. मग 31 मधून जर अधिक 26 वजा केलं तर आपल्याला सांगता येईल हे -5 आहे, आणि छेदाला आहे छेदाला आहे 5. मग इथं 5 एके 5, 5 एके 5. म्हणजेच तुमचा आन्सर असेल -1. तुमचा आन्सर असेल -1. समजलंय का? बघा, तुमचा आन्सर किती आहे? -1. ठीक आहे. आता पुढं इथं सेम 2 क्वेश्चन दिले. -16/3 वजा 32/3 बरोबर किती? क्वेश्चन मार्क दिलाय. आपल्याला माहित आहे दोघाचा छेद समान आहे, तो किती आहे? 3 आहे, एकदाच लिहून घ्यायचा. -16 आणि -32. नेक्स्ट स्टेपला आपल्याला असं करता येईल, बघा, हे 3 आहे असंच. -16 आणि -32 दोन्ही वजा आहे. -16 -32. -16 आणि -32 किती झालं? -48. दोन्हीची काय करायची? बेरीज करायची. 16ची आणि 32ची बेरीज. 16 आणि 32 48. मात्र चिन्ह कसलं द्यायचं? तर -48. मग आता इथं भाग जातोय तर भाग घालवायचा. नेक्स्ट स्टेपला आपल्याला असं करता येईल, 3 एके 3, 3 एके 3, 3 संग 18. म्हणजेच तुमचा आन्सर किती असेल? बघा, -16 आहे. किती आन्सर आहे? -16. समजलंय? हा, ओके. समजलंय तर आपल्याला पुढे जाता येईल. इथं 31/7 आहे. 31/7 वजा 22/7. 31/7 वजा 22/7. आता दोन्हीचा छेद समान आहे, तो एकदाच लिहिला. अंशाला 31 वजा 22. नेक्स्ट स्टेपला 31 मधून 22 वजा केलं किती राहतात? बघा, 9/7. बरं, आता कशानं भाग जातोय का? नाही जात. जर जात नसेल तर हेच तुमचं आन्सर. 9/7 हे तुमचं आन्सर असेल. समजलंय? समजलंय का? बघा, समजलंय? समजलं असेल तर आपल्याला पुढचा क्वेश्चन घेता येईल. पुढचा क्वेश्चन इथं अजून एक आपल्याला मोठं एक्झाम्पल दिले, आणि याच्यामध्ये काय आहे? सगळ्याचा छेद समान आहे, तो आहे 9. मग आपल्याला असं करता येईल, एकदाच 9 लिहिता येईल, आणि अंशाला -25/9 अधिक 12/9 वजा 17/9 आहे. सगळ्याचा छेद 9 लिहिला. आता अंश इथं -25 अधिक 12 आणि इथं आहे -17. आता आपल्याला याच्या पुढच्या स्टेपला असं करता येईल, बघा, वजा वाल्यांची आधी बेरीज करून घेऊ. हे -25 आहे आणि हे -17 आहे. -25 आणि -17 किती होईल? -42. किती झाली बेरीज? -42. त्यानंतर अधिक 12 हे आहे असंच, आणि छेदाला आहे 9. लक्षात आलं का? बघा, -25 आणि -12 -42 झालं, अधिक 12 हे आहे असंच, आणि छेदाचं 9. आता -42 मधून अधिक 12 जर वजा केलं तर काय होईल? आता हे -42 आहे, हे अधिक 12 आहे. 42 मधून 12 वजा करायचं म्हणजे राहील 30. परंतु याला मोठ्या संख्येचं चिन्ह -30/9. हे असं ठेवलं तरी चालेल, -30/9. पण ऑप्शन जर असा नसेल तर आपल्याला ऑप्शन काय करावा लागेल? बघा, वजा या दोघांना कशानं तरी भाग जातोय. कशानं जातो? 3 न. मग 3 न भागून घ्यावं लागेल. या ठिकाणी 3 10 30 आणि 3 त्रिक 9. मग आपलं उत्तर काय? तर -10/3. आपलं उत्तर काय? -10/3 हे आपलं उत्तर असेल. समजलंय का? बघा,
हे ठेवलं तरी चालेल, असा ऑप्शन नसेल तर आपल्याला हा ऑप्शन घ्यावा लागेल. समजलंय? समजलंय का बघा? ओके, समजलं असेल तर आपल्याला पुढे जाता येईल. आता इथं दिले पाया समान नसताना आपल्याला काही उदाहरणं सोडवायची आहेत. बघा, पहिलं दिले 3/4 अधिक 2/5. यांचा पाया समान आहे का? नाही. मग पाया समान नसताना आपण सोप्या पद्धतीने असं करू शकतो बघा. एक तर त्यांचा छेद समान करून किंवा लसावी काढून. छेद समान लसावी जर काढायचा नसेल तर एक बेस्ट ऑप्शन काय, या 5 ने इकडे गुणायचं आणि या 4 ने या साईडला आणि या दोघांचा गुणाकार. म्हणजे आपल्याला जर 5 ने या साईडला जर गुणलं, एक स्टेप आपण डिटेल करू. 5 त्रिक 15 अधिक हे मधलं चिन्ह अधिक आहे म्हणून अधिक घ्यायचं. 4 गुणिले 2, 4 दुनी 8 आणि छेदाला मात्र या दोघांचा गुणाकार 4 गुणिले 5. आता 5 त्रिक 15 आणि 4 दुनी 8 आणि छेदाला आहे 4 पंचे 20. मग बघा 15 आणि 8 झालं 23 छेद 20. मग आपली उत्तर काय येईल तर 23 छेद 20. लक्षात आलं का बघा? 5 त्रिक 15 अधिक 4 दोन्ही 8 आणि छेदाला 4 पंचे 20. 15 अधिक 8 छेदाला 20. 23 छेद 20 हे तुमचं उत्तर असेल. समजलं? हा. आता नेक्स्ट क्वेश्चन सेम तसंच दिलाय. काय दिलाय? -4/3 अधिक 6/7. सेम करायचं. हे या साईडला तिरकस गुणाकार, या दोघांचा तिरकस गुणाकार आणि छेदाला या दोघांचा गुणाकार. मग आता बघा, आपण जर तिरकस गुणाकार केला तर काय होईल? 7 गुणिले 4. किती? 7 गुणिले 4. परंतु ह्या 4च्या पुढे चिन्ह कुठलं आहे? बरं ठीक आहे, असं लिहिता येईल. -4 गुणिले 7. त्यानंतर मध्ये अधिक चिन्ह आहे अधिक 3 गुणिले 6 आणि छेदाला 3 गुणिले 7. आता नेक्स्ट स्टेपला आपल्याला गुणाकार करता येईल. -4 गुणिले 7. 7 चोक 28 -28 अधिक 3 संग 18 आणि छेदाला 3 ना 7 21. मग आता बघा, -28 मधून अधिक 18 जर मिळवलं, -28 मध्ये अधिक 18 मिळवलं तर -28 अधिक 18 होईल -10. किती होईल? -10 आणि छेदाला आहे 21. म्हणजे -10 छेद 21 हे तुमचं इथं उत्तर असेल. काय उत्तर असेल? -10 छेद 21 हे तुमचं उत्तर असेल. समजलंय? समजलंय का बघा? समजलं असेल तर आपल्याला पुढे जाता येईल. हा, आता इथं मोठा एक क्वेश्चन दिलाय. याच्यामध्ये काय दिलंय? 1/12 अधिक 1/15 अधिक 1/20 बरोबर किती? आता बघा, छेदाला नंबर 12, 15 आणि 20 आहे. आता यांचा आपण काय करायचं असतोय तर सोडवताना एक तर छेद समान करायचा किंवा आपण नेहमीच्या पद्धतीने काय करतो तर तिरकस गुणाकार. जर तिरकस गुणाकार करायचं म्हणलं तर आपल्याला इथं 2 वेळा तिरकस गुणाकार करावा लागेल. पहिल्यांदा या दोघाचा, परत या दोघाचा. मग एवढं करत तो छेद समान करायचा किंवा लसावी काढायचा. म्हणजेच काय तर बघून घ्या. लसावी काढायचा 12, 15, 20 चा लसावी. म्हणजे काय? असा लहानात लहान कोणता नंबर आहे बघा. 12च्या पाड्यामध्ये पाहिजे, 15च्या पाड्यामध्ये पाहिजे आणि 20च्या पाड्यामध्ये पाहिजे. तर असा नंबर किती येईल? 60. ठीक आहे, 60. 12च्या पाड्यात पण 60 आहे, 15च्या पाड्यात पण आहे आणि 20च्या पाड्यात पण आहे. मग आता 12, 15, 20चा लसावी किती आला? 60. तर जो लसावी आलाय तो आपण इथं छेदाला घ्यायचा. काय करायचं? छेदाला 60 घ्यायचा. किती? लसावी 12, 15, 20चा 60. मग 60 घेतल्यानंतर एक काम करायचं, इथं 60 येण्यासाठी या 12ला कितीनं गुणावं लागेल? 5 न. 12 पंचे 60. वर पण 5 नच गुणायचं. लक्षात आलं? म्हणजे इथं जर वर गुणलं तर 1 गुणिले 5 5. छेदाला 12 पंचे 60 ऑलरेडी लिहिले. इथं 60 येण्यासाठी 15ला कितीनं गुणावं लागेल तर 4 न. वर पण 4 न गुणून घ्यायचं. 4 एके 4. इथं 60 येण्यासाठी 20ला कितीनं गुणायचं आहे? 3 न. तर इथं वर सुद्धा 3 न गुणून घ्यायचं. 3 एके 3. मग नेक्स्ट स्टेपला आपल्याला असं लिहिता येईल, हे छेदाला 60 आणि अंश बघा. अंशाला काय काय आहे? 5 अधिक 4 अधिक 3. बेरीज करा. 5 आणि 4 9. 9 आणि 3 12. किती? 9 आणि 3 12. नेक्स्ट स्टेपला भाग जातोय तर भाग घालवायचा. कशानं जातोय? 12 न. 12 एके 12. 12 पंचे 60. म्हणजेच 1/5 हे तुमचं उत्तर असेल. काय उत्तर असेल? 1/5 हे तुमचं उत्तर असेल. परत एकदा सांगतो,
जे नंबर आहेत 12, 15, 20 यांचा लसावी काढून घ्यायचा. तो लसावी 60 आलाय. 60 येण्यासाठी 12ला 5 न गुणायचंय, तर वर पण 5 न गुणायचं. इथं 60 येण्यासाठी 15ला 4 न गुणायचंय, 15 चोक 60, तर वर पण 4 नच गुणायचं, 1 गुणुले 4. इथं 60 येण्यासाठी 20ला 3 न गुणायचंय, तर वर सुद्धा 3 नच गुणायचं, 1 गुणुले 3 3. आणि मग यांची बेरीज केली, 5 अधिक 4 अधिक 3 झालं 12. 12/60 म्हणजेच 1/5. आता नेक्स्ट क्वेश्चन बघा. इथं एक मोठा क्वेश्चन दिलाय. बरं, याच्यामध्ये जे काही कॅन्सल होतंय ते अगोदर कॅन्सल करून घेऊ. जर बघितलं तर तुमच्या लक्षात येईल, इथं बघा कॅन्सल असं होईल. हा, बे एक बे, बे दोन्ही 4, 3 एके 3, 3 एके 3, बे एक बे आणि बे दोन्ही 4. म्हणजे राहील काय, या ठिकाणी सुरुवातीला 1/5 अधिक 1/2 अधिक 1 अधिक 2 आणि अधिक 5. ठीक आहे, एवढंच राहिलं. इथं 1/5, इथं 1/2, 3/3 म्हणजेच 1 आहे, 4/2 म्हणजेच 2 आहे आणि 5/1 म्हणजेच 5 आहे. आता नेक्स्ट स्टेपला जर बघितलं, अगोदर आपण या सगळ्याची बेरीज करू एवढीची. ती किती येते बघा, 8 येईल. ठीक आहे, 8 बेरीज झाली. या ठिकाणी असं लिहिता येईल 8. आणि आता या दोघांचा तिरकस गुणाकार करून घ्या. हा, बे एक बे, 5 एके 5 आणि छेदाला 5 दुनी 10. नेक्स्ट स्टेपला 2 अधिक 5 झालं 7/10 आणि या साईडला आहे 8. या 8चा छेद काहीच नाही म्हणजे किती मानायचा, 1. काहीच नसतो छेद म्हणजे किती, 1. 8/1. बरं, आता हेच पुढे तुम्हाला सोडवता येईल. हा, दोघाचा छेद समान करायचा आहे, या ठिकाणी 10 होईल. बघा, जर 10 लिहिलं तर या ठिकाणी हे 7 आहे असंच. मात्र इथं 10 येण्यासाठी 1ला 10 न गुणायचंय, तर इथं पण 10 न गुणा. 8 गुणुले 10, 8 10 80, म्हणजेच 80 अधिक 7 87/10. म्हणजे तुमचं फायनल आन्सर किती असणार आहे, 87/10. समजलं, किती असेल उत्तर तुमचं याचं, 87/10 हे तुमचं फायनल उत्तर आहे. ठीक आहे, मग आता बघा, याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे अपूर्णांकाचा गुणाकार आणि भागाकार. काय बघायचंय, गुणाकार आणि भागाकार. आता इथं पहिल्यांदा एकदम सोपं दिलंय, 3/2 गुणुले 5/7 बरोबर किती दिलंय, काय बघा, 3